आदि है अंत है, शिव ही अनंत है, समय है काल है, शिव ही महाकाल है. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या संस्कृतीमध्ये व्रतवैकल्य, साधना, उपासना, मंत्र पठण यांचे फार फार महत्त्व आहे. त्यापैकी बऱ्याच घरामधून केलं जाणारं म्हणजे प्रदोष व्रत. फार मोठ्या प्रमाणात आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे प्रदोष व्रत करण्याची, घराघरातून करण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये आहे. आज आपण माहिती घेऊया प्रदोष व्रताबद्दलची. धर्म, अर्थ, मोक्ष या हेतूने प्रेरित होऊन प्रदोष व्रत केलं जातं. सूर्याचा अस्तिकाळ आणि रात्रीचा संधिकाळ याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं. या काळामध्ये शिवाचं पूजन करणं म्हणजे महादेवांचे पूजन करणं फार फार पुण्यकारक समजलं जातं. कारण या काळामध्ये शिव आणि शक्ती या दोन्ही एकत्र अनंत मुद्रेमध्ये असतात. शिवाय याच काळात समस्त देवगण या शिवशक्तीची आराधना, पूजा करत असतात. म्हणून या काळामध्ये शिवपार्वतीचे पूजन करणे हे महापुण्यकारक आणि सिद्धिदायक समजलं जातं. या काळात केलेले पूजन फळ कित्येक पटीने वाढवून नेतं असं आध्यात्मिक पुराणात सांगितलेले आहे. या प्रदोष व्रताचे फळ प्रत्येक वारानुसार वेगवेगळे सांगितलेले आहे. जसं की रविवारचं रवी प्रदोष व्रत हे सर्व प्रकाराचं चांगलं आरोग्य, सुख, समृद्धी, दीर्घायुष्य, समाजामध्ये असलेले मानसन्मान यासाठी केलं जातं. तर सोमवारचं येणारं प्रदोष सोमप्रदोष म्हणून केला जातो. सर्व प्रकाराच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी, मानसिक सुख समाधान प्राप्त होण्यासाठी, घराचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी म्हणजेच घरामध्ये असलेले सुख, शांती, समाधान टिकून राहण्यासाठी आणि सौभाग्य प्राप्त करण्यासाठी, तसेच संततीच्या सुख समृद्धीसाठी सोमप्रदोष व्रत केलं जातं. मंगळवारचं मंगळ प्रदोष व्रत सर्व प्रकाराच्या पापातून मुक्ती होण्यासाठी, म्हणजे आपण केलेल्या वाईट गोष्टीचे प्रायश्चित्त घेण्यासाठी, तसेच सर्व प्रकाराच्या अनारोग्याचा त्रास कमी होण्यासाठी, म्हणजे चांगलं आरोग्य प्राप्त होण्यासाठी, रोगाची तीव्रता कमी होऊन त्यातून लवकर आराम मिळण्याच्या हेतूने, सर्व प्रकाराच्या उद्भवलेल्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी आणि संकटातून मुक्ती होण्यासाठी मंगळवारचा भौमप्रदोष व्रत केला जातं. बुध प्रदोष व्रत शिक्षणातील अडीअडचणी दूर होण्यासाठी, शिक्षणामध्ये चांगले यश मिळवण्यासाठी, व्यापार उद्योगात चांगल्या प्रकारे यश मिळण्यासाठी या हेतूने बुध प्रदोष व्रत केला जातो. गुरु प्रदोष व्रत शत्रुशमन म्हणजे आपल्या शत्रूच्या मनात आपल्याविषयी असलेली शत्रुत्वाची भावना, बुद्धी नष्ट होण्यासाठी आणि हाती घेतलेल्या कामाला पूर्ण यश प्राप्त करण्यासाठी हे गुरु प्रदोष व्रत केलं जातं. शुक्र प्रदोष व्रत हे स्त्रिया सर्व प्रकाराच्या सौख्य, समृद्धी, कल्याण प्राप्त होण्यासाठी विशेष करून करतात. वैवाहिक सौख्यामध्ये अडचणी दूर होण्यासाठी, पती पत्नीमध्ये असणारा एकोपा वाढवण्यासाठी शुक्र प्रदोष व्रत केलं जातं. आता शनी प्रदोष व्रताचे महत्त्व जरा जास्तच मानलं जातं. कारण शनी प्रदोष व्रत सर्व प्रकाराच्या आर्थिक अडचणी, कामामधील अडचणी दूर होऊन विविध प्रकाराच्या आर्थिक लाभ होऊन समृद्धी प्राप्त होण्यासाठी, विशेष करून संतती प्राप्त साठी हे शनी प्रदोष व्रत केलं जातं. तसेच पदोन्नती होण्यासाठी शनी प्रदोष व्रत हे विशेष मानले जाते. साडेसाती आणि पनोतीच्या काळातील दुःख, कष्ट दूर होण्यासाठी काही आवर्जून शनी प्रदोष व्रत करतात. असे हे प्रदोष व्रत दर महिन्याच्या त्रयोदशीला केलं जातं. प्रत्येक महिन्याचे 2 भाग असतात, एक शुक्ल पक्ष, एक कृष्ण पक्ष. या प्रत्येक पक्षाच्या 13व्याला म्हणजे 13व्या दिवसाला त्रयोदशी असं म्हणतात. त्या दिवशी प्रदोष व्रत करण्याची पद्धत आहे. ज्या आरती हे प्रदोष व्रत करतात, अगदी पहिल्यांदाच करणार असाल तर शक्यतो सोमप्रदोष व्रतापासून त्या व्रताची सुरुवात करावी. आता आपण माहिती जाणून घेऊया की हे प्रदोष व्रत करण्याची पद्धत काय, याचे पूजन कसे करावे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सूर्यास्त होण्याच्या आधी 1.5 तास आणि सूर्यास्त झाल्यानंतर 1 तास असं जे हे 2.5 तासाचं कालावधी मिळतो, त्या कालावधीमध्ये खरं तर हे व्रत केलं जातं, पूजन केलं जातं. अर्थात ज्यांना कामामुळे या वेळेत पूजन जमत नसेल अशांनी त्या दिवशी सकाळच्या दिवशी शिवपार्वतीची पूजा केली तरीसुद्धा चालते. निदान त्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊनच दर्शन घेणे हे सुद्धा अतिउत्तम समजले जाते. शक्यतो प्रदोष दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात
जाऊनच पूजन करावे, याने लवकर फळ मिळते. ज्याला शक्य नाही त्यांनी मैत्रिणींनो पूजा करतेवेळी स्नान करून शुचिर्भूत होऊन शक्यतो शुभ्र वस्त्र धारण करून बसण्यासाठी आसन घ्यावे. नुसते जमिनीवर बसू नये. त्यानंतर आपल्या घरामधील शिवपिंडीला मोठ्या ताटामध्ये किंवा तामणामध्ये घेऊन त्यावरती प्रथम कच्च्या दुधाने किंवा अगदी साध्या पाण्याने, शक्यतो गंगाजल असेल तर फार उत्तम, ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा पाठ करत अभिषेक करावा. ज्यांना शिवमहिम स्तोत्र किंवा रुद्रपाठ येत असेल त्यांनी तो म्हणत अभिषेक करावा. शक्यतो सोमप्रदोष व्रता दिवशी महादेवास प्रिय असणाऱ्या शिवस्तुतीचे पठण करावे. शिवपुराणात असे म्हटले आहे की सोमवारी किंवा सोमवारच्या प्रदोष दिवशी शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासोबत या प्रभावी शिवस्तुतीचे पठण केले तर कितीही कठीण वेळ आली तरी त्याला प्रत्येक समस्याच्या समाधान मिळते आणि काही वेळात असतो फक्त संकटातून मुक्त होतो. शिवस्तुती ही मराठीतून असून यातून एकूण 31 श्लोक आहेत. या प्रत्येक श्लोकात भगवान शिवाची स्तुती करत याच्या रूपाचे, परिधानाचे, शस्त्राचे, त्यांच्या योगमुद्रेचे इत्यादीचे वर्णन केलेले आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट हा तुझ विन शंभो मज कोण तारी, म्हणजेच देवा तूच आमचा तारणहार आहेस, ज्याच्या पतित पावन स्मरणाने दुःखांचा भवसिंधू पार होतो. अशा भगवान शिवाची कास सोडू नको. त्याची मनोभावे भक्ती केली असता काळाचे भय बाळगण्याची, तप, व्रतवैकल्य, योगाभ्यास, शास्त्राभ्यास करण्याची आणि देवाच्या शोधार्थ तीर्थाटन करण्याची काहीही गरज नाही, असे या शिवस्तुतीच्या शेवटच्या श्लोकात म्हटले आहे. जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य आणि यशस्वी व्हावे असे वाटत असेल, भगवान शिवाच्या आश्रयाला जा आणि याच लोकांचे श्रवण पठण नक्की सोमप्रदोष दिवशी करा. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा एक पाठसुद्धा करावा. मैत्रिणींनो, स्त्रियांनी पूजन करते वेळेस भगवान शिवाचा पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय ओम आणि पुरुषांनी षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या म्हणावा, हे विशेष लक्षात घ्याव्या. अशा रीतीने अभिषेक झाल्यानंतर ती शिवपिंड स्वच्छ वस्त्राने पुसून दुसऱ्या ताम्हणामध्ये खाली बेलपत्र अंथरून, म्हणजे बेलपत्राचे आसन देऊन त्यावरती शिवपिंड स्थापित करावी. त्या शिवपिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला राहील अशा रीतीने पिंडीची स्थापना करावी. त्यानंतर शिवपिंडीला यथाशक्तीने भस्म, इबीत, चंदन जे शक्य आहे तुमच्याकडे ते लावावे. यथाशक्तीने 11, 21 एक बेलपत्र अर्पण करावे. दुधाचा किंवा दुधापासून बनवलेला मिठाईचा नैवेद्य म्हणून दाखवावा. प्रदोष व्रताच्या पोथीचे वाचन करावं आणि शेवटी शिवाची, महादेवाची आरती करावी. अशा रीतीने ही पूजा संपन्न करावी. मैत्रिणींनो, ज्या घरी शिवपिंड नसेल त्यांनी वाळू आणून वाळूपासून शिवपिंड बनवावी. त्यावर ही पूजा विधिवत करावी आणि दुसऱ्या दिवशी या पिंडीचं विसर्जन करून ते वाहत्या पाण्यामध्ये, जमिनीमध्ये म्हणजे शेतामधल्या जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये विसर्जन करावे. अशा रीतीने प्रदोष व्रत श्रद्धेने आणि विश्वासाने केले जाते. सोमप्रदोष व्रताचे महत्त्व आणि कोणी आणि का करावे, केल्यास काय फायदे होतात. सोमप्रदोष व्रताच्या दृष्टीने हे एक पवित्र आणि शक्तिशाली व्रत मानले जाते. मैत्रिणींनो, आत्ताच जाणून घेऊया सोमप्रदोष व्रताचे महत्त्व. भगवान शिवाची कृपा प्राप्त. हे व्रत शिवभक्तांना भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. भगवान शिवाच्या भक्ती मार्गाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि भक्ताची सर्व इच्छाशक्ती पूर्ण होतात. पापांचा नाश. सोमप्रदोषाचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनातील शारीरिक व मानसिक पीडा कमी होतात. भगवान शिवभक्तांना शांती, सुख, वर्धमान सुखाची देतो. धन आणि समृद्धी. या व्रताच्या प्रभावाने आर्थिक समृद्धी आणि संपन्नतेचा मार्ग खुला होतो. दररोजच्या कार्यामध्ये यश प्राप्त होऊ शकते. संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी या व्रतामुळे कुटुंबाच्या सर्व सदस्यांना शांती, प्रेम आणि समृद्धी प्राप्त होते. घरातील वातावरण शांतीपूर्वक आणि सुखदायक होते. संकटापासून मुक्ती. जीवनातील विविध संकटापासून मुक्ती मिळवण्याचे वचन या व्रताने दिले आहे. व्रतामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ होऊ शकते. नवीन यशाच्या यथाशक्ती इच्छाशक्ती असलेले जे लोक त्यांच्या जीवनात नवीन यशाची, समृद्धीची व समृद्ध जीवनशैलीची इच्छा धरतात त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फायदेशीर आहे.
भगवान शिवशंकरांना शंखपुष्प म्हणजे गोकर्णाचे फूल अर्पण केल्यास काय फळ प्राप्त होते? ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी शंखपुष्प म्हणजे गोकर्णाचे 11 फुले अर्पण करून भगवान शिवाची पूजा करावी. गोकर्ण फूल भगवान शिवाला अतिप्रिय आहे. पापांचा नाश होऊन धनसंपत्ती सर्व अभिष्ट फळ प्राप्त होते. घरामध्ये सतत आजारपण असेल, नोकरी संबंधी समस्या असतील, कर्ज वाढत असेल, पैशाची कमतरता असेल, संतती सुख नसेल तर भगवान शिवाचे नाव आशुतोष या नावाचे स्मरण करून 11 फुले अर्पण करावे. भगवान शिव त्यातून नक्की मार्ग काढतात. एखाद्या स्त्रीला मानसन्मान मिळत नाही, तिचे पती मान देत नाहीत, कुठलीही गोष्ट ऐकत नाहीत, तसेच मुलं ऐकत नाहीत, तर अशा स्त्रियांनी सोमप्रदोष व्रताच्या दिवशी माता जगतजननी जगदंबा पार्वतीच्या 3 नावांचे दिवसभरामध्ये स्मरण करावे, पठण करावे. सत्यानंद स्वरूपिणी, अनंता, भवानी, भाविनी माता पार्वतीवर आणि भगवान शिवावर विश्वास ठेवून दिवसभर या 3 नामाचे स्मरण करावे. बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.